नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। धडगावच्या यात्रेत भीषण दुर्घटना। पाळण्याची कडी निसटल्याने 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू। धडगाव तालुक्यातील एका यात्रेत आनंदाचा क्षण काळ बनून आला। यात्रेतील पाळण्यात बसलेल्या एका 19 वर्षीय तरुणाचा पाळण्याची सुरक्षा कडी निसटल्याने खाली पडून जागीच मृत्यू झाला। ही हृदयद्रावक घटना दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी घडली असून या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात पाळणा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार छापरी खराडीपाडा येथील पंकेश टिल्या वसावे वय 19 हा तरुण यात्रेचा आनंद घेण्यासाठी गेला होता। यात्रेतील मोठ्या पाळण्यात तो बसला असताना पाळणा उंचावर गेल्यावर अचानक त्याची सुरक्षा कडी लॉक उघडली गेली। पाळणा वेगात असल्याने पंकेशचा तोल गेला आणि तो थेट उंचावरून जमिनीवर कोसळला। या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने पंकेशचा मृत्यू झाला। यात्रेत लावण्यात आलेल्या पाळण्यांच्या सुरक्षेबाबत आयोजक आणि चालकांकडून वारंवार दुर्लक्ष केले जाते असा आरोप होत आहे। या घटनेतही संशयित जहागीर हुर्ता पाडवी राहणार मोठी सुरवाणी याने लोकांच्या जीविताची सुरक्षा न पाहता निष्काळजीपणे पाळणा चालविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। मयत पंकेशचा भाऊ मंगेश वसावे याने दिलेल्या फिर्यादीवरून धडगाव पोलिसांनी आरोपी जहागीर पाडवी याला ताब्यात घेतले आहे। त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 106(1) आणि 289 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय माळी यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार डेव्हिड पाडवी या घटनेचा पुढील तपास करत आहेत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून यात्रांमधील पाळण्यांच्या फिटनेस आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। साठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।